मलाई कोफ्ता, व्हेज कोफ्ता, पनीर मसाला, व्हेज हंडी, पनीर मसाला, पनीर अंगारी मसाला, अंडा करी, बटर पनीर मसाला, मटार पनीर मसाला, मिक्स व्हेज, व्हेज करी, दम आलू, शाही भेंडी, शाही पनीर, व्हेज कोल्हापुरी, व्हेज हंडी, स्पेशल करी, सब्जी स्पेशल करी, चिकन मसाला, काजू मसाला, दम आलू अशा 20पेक्षा जास्त भाज्या तुम्ही एकच ग्रेव्ही वापरून बनवू शकता। तर चला त्या मॅजिक ग्रेव्हीची रेसिपी आपण बघूयात। त्याच्यासाठी मी 9-10 अखंड काजू घेतलेले आहेत आणि 2 चमचे मगज बी घेतलेले आहे। आता ह्या दोन्हीही वस्तू बुडतील इतपत पाणी घालायचं आहे। मगज बी आणि काजू अर्धा तास ते 1 तास भिजवून घ्यायचं आहे। तर ग्रेव्हीसाठी 9-10 मोठ्या मोठ्या लसूणच्या पाकळ्या, 1.5 इंच अद्रक सोलून घेतलेला आहे आणि तिखटवाल्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे आणि 3 मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। तर एवढ्या सामानामध्ये आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। टोमॅटोचं प्रमाण कांद्याच्या डबल घ्यायचं आहे। कांदा कापताना खूप बारीक किंवा जाड कापायचा नाही। कांद्याचा जो मधला जाड भाग असतो तो काढून टाकायचा आणि या पद्धतीने कांदा कापायचा आहे। थोडा जाड कांदा कापला तर फक्त ग्रेव्ही शिजवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल। मी नेहमीप्रमाणे या पद्धतीने कांदा कापून घेतलेला आहे। आता टोमॅटोचे सुद्धा खूप बारीक आपल्याला खापा करायचे नाहीत, मीडियम साईजचा टोमॅटो कापून घ्यायचा। तर टोमॅटोचे 2 भाग केले आणि अर्ध्या भागाचे मी इथे 8 भाग करून घेतलेले आहेत। तर टोमॅटोचे सुद्धा या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। तर चला कांदा आणि टोमॅटो आपले कापून झालेले आहेत। आता पॅनमध्ये अंदाजे अर्धी पळी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आणि जो लसूण सोलून घेतलेला होता तो टाकायचा। लसूणचा थोडासा कलर चेंज झाला की लगेच त्याच्यामध्ये अद्रक घालायचं आहे। बघा गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियम टू लो ठेवायची। आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि कांदासुद्धा टाकलेला आहे। 4-5 मिनटं हा कांदा इथे भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लाल झाला की लगेच त्याच्यामध्ये 1 तमालपत्र टाकायचं आणि इथे मोठा एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। दालचिनी आणि तमालपत्र याचे मोठे मोठेच तुकडे घालायचे, नंतर आपण ते काढून टाकणार आहोत। आता याच्यामध्ये फक्त 2 लवंगा आणि 4 मिऱ्या टाकलेल्या आहेत आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। थोडासा कांदा भाजून झाला की लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा। आता आपल्याला तेलामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो याला थोडंसं नरम करून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाव छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे, मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम लो करून 2 मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन नरम पडेल। तर बघा 2 मिनिटांनी मी झाकण काढलं आणि बघू शकाल टोमॅटो पूर्ण नरम पडलेला आहे। आता इथे फक्त 2 मिनटं मिक्स करायचं आणि ही ग्रेव्ही थंड करून आपण हिला दळून घेणार आहोत। दळताना फक्त इथे एक काळजी घ्यायची, गरम गरम ग्रेव्ही दळायची नाही किंवा गरम गरम कांदा टोमॅटो दळायचा नाही, नाहीतर अंगावरती उडण्याची शक्यता असते। थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतरच मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि फक्त आता याला थंड करून घेणार आहे। खूप देखील थंड करायचं नाही। 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच हे मिश्रण दळून घ्यायचं। दळताना यातील मोठं तमालपत्र आणि जी आपण दालचिनी टाकली होती ती काढून घ्यायची, कारण त्यांचा पूर्ण स्वाद इथे मसाल्यामध्ये उतरलेला आहे। आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं। पाणी टाकायचं नाही, कारण टोमॅटोला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्येच काजू आणि मगज बी जे भिजवून घेतले होते ते टाकलेले आहे। तुम्ही वेगळं दळून घेतलं तरी चालेल। आता याच्यामध्ये बाकीचं पाणी घालायचं नाही। काजू आणि मगज बी पाण्यासहित घालायचे आहेत, म्हणजे ज्या पाण्यामध्ये आपण भिजवले ते पाणीसुद्धा त्याच्याबरोबर घालायचं आहे। तर बघा या पद्धतीने मी ग्रेव्ही बनवून घेतली। पल्स मोडवरती ग्रेव्ही बनवायची, कारण प्रमाण जास्त असल्यामुळे ग्रेव्ही अंगावरती उडण्याची शक्यता असते। ग्रेव्हीवरती लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा वास जाणार नाही। आता इथे मी मोठी आणि जाड कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल घ्यायचं। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण की या ग्रेव्हीला टिकवण्यासाठी तेलच मदत करणार आहे। आता तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये सगळी ग्रेव्ही टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। तरी ते ग्रेव्ही बनवण्यासाठी कढई थोडीशी मोठी घ्यायची, कारण की ह्या ग्रेव्हीचे भरपूर शिंतोडे अंगावरती उडण्याची शक्यता असते। तर बघा या टोटल ग्रेव्हीपासून तुम्ही 4-5 भाज्या बनवू शकता। आता घरामध्ये लोक किती आहेत किंवा किती भाजी बनते किंवा एका भाजीसाठी तुम्ही किती ग्रेव्ही वापरता त्याच्यावरती या ग्रेव्हीचं पुरण्याचं प्रमाण डिपेंड आहे। तर आता गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत फक्त भाजून घ्यायचं आहे। तर बघा याचे शिंतोडे अंगावरती उडतात, म्हणून त्याच्यामध्ये चमचा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं। झाकण 1-1 मिनिटांनी काढायचं आणि ग्रेव्हीला मिक्स करायचं। कंटिन्यू ही ग्रेव्ही 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवरती मिक्स करायची आहे। आता ग्रेव्हीचं पाणी चांगलं सुकलेलं आहे आणि ग्रेव्हीने चांगला तेल सोडलेलं आहे। त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काश्मीरी मिरची, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा भाजलेली
कस्तुरी मेथी घेतलेली आहे. तर कस्तुरी मेथी भाजलेलीच वापरायची. धना पावडर असेल तर तीसुद्धा 1 चमचा घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये हे मसाले घातल्यानंतर पुन्हा 4-5 मिनटं लो फ्लेमवरती या ग्रेव्हीला परतवून घ्यायचं आहे. ग्रेव्हीमधून पूर्ण तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतवायची आहे. अंगावरती उडत असेल तर झाकण ठेवायचं आणि पुन्हा 9-10 सेकंदाने झाकण काढून मिक्स करायचं. तर बघा, जोपर्यंत तेल सुटेल तोपर्यंत ग्रेव्हीचा पूर्ण कलर इथे चेंज होणार आहे. तर तुम्ही बघत असाल एकदम घट्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि खूप असा वास याचा घरामध्ये सुटलेला आहे. आता या ग्रेव्हीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्हीचा कलर, टेक्स्चर बघत असाल किती सुंदर आलेला आहे. काजू आणि मगजबीमुळे तर एकदम रिच अशी टेस्ट त्याला आलेली आहे. तर बघा, आता इथे टोटल 5 मिनटं झालेले आहेत आणि 5 मिनटामध्ये ग्रेव्हीमधून पूर्ण तेल रिलीज झालेलं आहे. ग्रेव्ही बनवताना थोडीशी जाड कढई घ्यायची म्हणजे ग्रेव्ही खाली जळणार नाही. माझी स्टीलची कढई असल्यामुळे थोडीशी ग्रेव्ही खाली लागलेली आहे, मात्र ती जळलेली नाही. नंतर मी सगळी ग्रेव्ही काढून घेतलेली आहे. तर बघा किती घट्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. हॉटेलमध्ये सुद्धा या पद्धतीने ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते आणि ऑर्डर आल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये फक्त हवे ते मसाले मिक्स केले जातात आणि जी ऑर्डर आहे ती भाजी मिक्स केली जाते आणि गरमागरम भाजी आपल्यासमोर हजर केली जाते. मिक्सरमधून दळल्यानंतर टोटल 11 मिनटं मी या ग्रेव्हीला लो फ्लेमवरती तळून घेतलेलं आहे. तर चला याच ग्रेव्हीची भाजी बनवूयात. आता ग्रेव्ही तळलेली आहे किंवा तयार आहे म्हणून मी पॅनमध्ये फक्त अर्धा चमचा तेल घेतलं. त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा ग्रेव्ही घेतली आणि लगेच ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा दही घातलं. आंबट किंवा तुमच्याकडे फ्रेश दही, जे दही असेल ते 1 चमचा घालायचं. आंबट असेल तर अर्धा चमचा घालायचं. दही या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालणार आहे. तर पाणी घालताना फक्त गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं गरम पाणी घातलं आणि त्यातील सुद्धा मसाला काढून घेतलेला आहे. तर बघा किती घट्ट ग्रेव्ही ते तयार झालेली आहे. आता भाजीची ग्रेव्ही कशी हवी आहे, घट्ट पातळ, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता मीठ घालताना काळजी घ्यायची, कारण की आपण ज्यावेळेस मॅजिक ग्रेव्ही बनवली त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आता या बॅटरला उकळी आली की लगेच याच्यामध्ये मी पनीर घालणार आहे. तुम्ही बटाटा घालू शकता किंवा तुम्हाला जी भाजी बनवायची आहे ती घालू शकता. मी 200 ग्रॅम पनीर या पद्धतीने फ्राय करून घेतलेलं होतं, तेच टाकून घेतलेलं आहे. आता या ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये पनीर चांगलं मिक्स करायचं आणि फक्त 2-3 मिनटं लो फ्लेमवरती झाकण ठेवून वाफ काढायची आहे. आता ही पनीरची भाजी बनवण्यासाठी मला फक्त 5 मिनटं लागलेली आहेत, कारण ग्रेव्हीसुद्धा गरम होती. आपण ज्यावेळेस तिला फ्रीजमध्ये स्टोअर करू त्यावेळेस फक्त 1-2 मिनटं जास्त लागण्याची शक्यता असते. आता मी 2 मिनटाने झाकण काढलं आणि बघा भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये फ्रेश दुधावरची साय घेतलेली आहे. 1 चमचा साय घेतली, 2 चमचे त्यातीलच दूध घेतलेलं आहे, मिक्स केलं आणि याच्यावरती टाकून घेतलं. आता अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली. गॅसची फ्लेम लो आहे आणि इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. बटर टाकलं की पनीर बटर मसाला तयार होईल. तर बघत असाल किती टेस्टी इथे भाजी तयार झालेली आहे. भाजीला कलर किती छान आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा बघा किती सुंदर तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी येईल अशी भाजी इथे बनलेली आहे, ते देखील फक्त 5 मिनटामध्ये. आता हीच पनीरची भाजी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते. तुम्ही बघा आता याची ग्रेव्ही किती सुंदर तयार झालेली आहे आणि टेस्टसुद्धा खूप जबरदस्त आली होती. तुम्ही पनीरचे रेडीमेड मसाले वापरू शकता किंवा तुम्हाला जी भाजी बनवायची त्याचा मसाला वापरू शकता. तर इथे मी बघा इथे भाजीसुद्धा काढून दाखवली. ही मी ग्रेव्हीसुद्धा काढून घेतली. आणखीन 2 किंवा 3 भाज्या या ग्रेव्हीमध्ये आरामात बनतील. आता आमच्या घरामध्ये थोड्याशा जास्त प्रमाणात भाज्या बनतात. तर बघा या पद्धतीने मी भाज्या बनवून घेतलेल्या आहेत. तर ही मॅजिक ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला भाजी बनवायची त्यावेळेस ही ग्रेव्ही वापरायची आहे. तुम्हीसुद्धा ही मॅजिक ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा. खूप झटपट बनते आणि सामानसुद्धा कमी लागतं आणि टेस्ट खरंच खूप छान येते. तुम्हाला माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, कारण त्याच्यामुळेच मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन येते. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.